मंडळी, तुम्ही भाताचे भरपूर प्रकार बनवत असाल. बिर्याणी असू दे, पुलाव असू दे, खिचडी असू दे, मसाला भात. एकदा आलू आणि हिरव्या ताज्या वाटाण्यापासून हा आलू मटर पुलाव तुम्ही नक्की बनवा. आणि सर्वात महत्त्वाचं, ह्या ठिकाणी आपण एक हिरवं वाटण बनवलं आहे. त्यामुळे हा भात नेहमीपेक्षा वेगळा आणि मस्त चमचमीत लागणार, ह्याची 100% गॅरंटी. तर सुरुवातीला 1 वाटी फ्रेश कोथिंबीर ही मिक्सी जारमध्ये ॲड करायची. 4 ते 5 हिरव्या मिरच्या ॲड करायच्या. लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा ॲड करायचा. आणि आपण थोडंसं मात्र लिंबू पिळून टाकायचं, कारण हा मसाले भात थोडासा चमचमीत लागणार आहे. नेहमीच्या मसाले भातापेक्षा थोडासा वेगळा. अर्धा वाटी पाणी ॲड करायचं आणि ह्याची छान अशी बारीक पेस्ट करून तयार करायची. हेच आपल्या ह्या मसाले भाताचं सिक्रेट मसाला आहे. त्या व्यतिरिक्त आपल्याला जास्त कोणतेही मसाले वापरण्याची गरज नाही. बासमती तांदूळ वापरू शकता किंवा कोणताही साधा तांदूळ, भाताची टेस्ट छानच लागणार. एकदम बासमती तांदूळ वापरला तर भात मोकळा आणि छान लांब दाणेदार असा बनून तयार होतो. इवन तुमच्याकडे कोणी गेस्ट येणार असतील तर अशा वेळेससुद्धा हा खूप झटपट बनणारा नवीन असा पुलावचा प्रकार आहे आणि तुमचे गेस्टही खुश होतील. तांदूळ स्वच्छ धुवून बासमती वापरल्यामुळे एक 15 मिनटं सोक करण्यासाठी ठेवला. कुकरमध्ये तुपाची फोडणी करायची. तूप आणि जिरे, थोडंसं हिंग ॲड केलं, त्याच्यामुळे छान असंच फ्लेवर येतो. आणि त्यामध्ये आपण 1 वाटी फ्रेश वाटाणे ॲड केले आणि 1 वाटी बटाटा, तोही थोडासा जाडसर कट केलेलाच होता. वाटाणे आणि बटाटा हे व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचा. 2 मिनटं छान परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण काही बेसिक मसाले ॲड करायचे, ज्याची खूप कमी गरज आहे. जसं की हळद अर्धा चमचा आणि 1 चमचा धने पावडर ॲड करायची. ह्या ठिकाणी आपण लाल तिखटाचं प्रमाण थोडंसं कमी, म्हणजे फक्त अर्धा चमचा वापरलेला आहे, कारण हिरवा जो वाटण आहे त्यामध्ये आपण हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे. आता ह्या फोडणीमध्ये आपण ग्राइंड करून घेतलेलं हिरवं वाटण ॲड करायचं आणि त्याला एक 2 ते 3 मिनटं छान परतून घ्यायचं आणि थोडं तेल सुटेपर्यंत त्याला छान वाफ येऊ द्यायची. जसंच आपल्या मसाल्यांना तेल सुटायला लागलं, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आपण बाजूला बासमती तांदूळ सोक करायला ठेवला होता, तो ॲड करायचा. बासमती तांदूळ सोक केला की खूप छान मोकळा आणि चांगला लांब लांब बनतो. त्यामुळे हा भात एकदम हॉटेल स्टाईल होतो आणि नेहमीपेक्षा वेगळ्या चवीचा. ह्यामध्ये कोणताही काळा मसाला, खडा मसाला, गरम मसाला, बिर्याणी मसाला काहीही ॲड करण्याची गरज नाही. एकदा हा वेगळ्या चवीचा तुम्ही मसाले भात, आलू मटर पुलाव नक्की ट्राय करून बघा. परतून घेतल्यानंतर भाताला व्यवस्थित तांदळाला त्यामध्ये आपण गरजेनुसार पाणी ॲड करायचं. 1.5 वाटी ह्या ठिकाणी मी तांदूळ वापरला होता, तर मी त्या ठिकाणी 2 वाटीच पाणी ॲड केलेलं आहे. चवीनुसार मीठ ॲड करायचं. वरतून एखादा चमचा साजूक तूप टाकायचं. भात छान मोकळा होतो आणि त्याचा सुगंधसुद्धा खूप छान येतो. कुकर बंद करायचं आणि मीडियम गॅसवर आपल्याला फक्त ह्याची 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. हा भात जास्त शिजवण्याची गरज नसती. कधी-कधी तर फक्त एका शिट्टीमध्ये सुद्धा खूप छान असा मोकळा हा मसाले भात बनून तयार होतो. आता माझ्या घरामध्ये ही सगळ्यांचीच आवडती आणि फेवरेट डिश बनलेली आहे. झटपट काही बनवायचं असेल तर हा मसाले भात बनवून तयार होतो. तर मंडळी, तुम्हाला ही झटपट अशी आलू मटर पुलाव रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू. एन्जॉय.